कोकणवासियांचा आनंदाचा सण म्हणजे गणेशोत्सव। याच गणेशोत्सवात घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय। त्याचबरोबर रत्नागिरी शहरात अशाच प्रकारे अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती बसवले जातात। आज आपण पाहणार आहोत रत्नागिरीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील व काही शासकीय कार्यालयात स्थानापन्न झालेले गणपती। चला तर दर्शन घेऊया रत्नागिरी शहरातील काही गणपतींचं। आता आपण आलो आहोत रत्नागिरी शहरामधील मारुती मंदिर येथील श्री रत्नागिरीच्या राजाच्या इथे। या राजाचं महत्व म्हणजे नवसाला पावणारा असा हा श्री रत्नागिरीचा राजा। अनेक भाविक इथे भक्तिभावाने येऊन आपली गाराणी या श्री रत्नागिरीच्या राजाजवळ मांडतात आणि म्हणूनच हा रत्नागिरीतला सर्वात मोठा राजा म्हणून प्रचलित आहे। हा होता श्री रत्नागिरीचा राजा। अशाच अजूनही काही गणपती बाप्पांचं दर्शन आपण घेणार आहोत। चला तर मग। आता आपण आलो आहोत रत्नागिरीमधील प्रादेशिक मनोरुग्णालय इथे आपण घेणार आहोत इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन। आता आपण दर्शन घेतलेल्या या गणपती बाप्पाची मूर्ती ही विशेष आकर्षक आणि मन भारावून टाकणारी आहे। या मनोरुग्णालयामधील बाप्पाच्या दर्शनासाठी सर्व भाविकांसाठी हे मनोरुग्णालयाचे दार खुलं ठेवण्यात आले। आता आपण पाहतोय नगर परिषद मधील छान सुबक अशी गणपतीची मूर्ती। अनेक भाविक मनोभावे आपली गाराणी मांडण्यासाठी या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। आता आपण दर्शन घेतलं रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार मधील रत्नागिरीच्या राजाचं।
अनेक भाविक मनोभावे आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे पाककला स्पर्धा, लहान मुलांच्या अथर्व शीर्ष पठणाच्या स्पर्धा, ढोलवादन इत्यादी अनेक कार्यक्रमांचं आयोजन या राजाच्या इथे केलं जातं. हे होते रत्नागिरीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील काही गणपती व शासकीय कार्यालयातील गणपती बाप्पा. या बाप्पांचं सर्वांना दर्शन घेता यावं यासाठी टाइम्स डिजिटलचा हा छोटासा प्रयत्न. टाइम्स डिजिटल परिवाराकडून आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.